टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच नंबर वन असणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीच्या टीआरपीमध्ये आता घसरण होऊ लागली आहे. स्टार प्रवाह वाहिनीने लोकप्रिय मालिका बंद करणे स्टार प्रवाह वाहिनीला खूप महागात पडले आहे. स्टार प्रवाह ही वाहिनी टीआरपीसाठी आता नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. यावेळी स्टार प्रवाह वाहिनीच्या सर्वच मालिकेंचा टीआरपी धपकन आपटला आहे. तर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका नुकतीच बंद झाली. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा हा शेवटचा आठवडा होता. त्यामुळे लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा शेवटचा टीआरपी असल्याने लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या टीआरपीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता या सर्वांचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. चला तर मग जाणून घेऊया स्टार प्रवाहावरील मालिकेंचा या आठवड्याचा सविस्तर टीआरपी रिपोर्ट. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग पाहूया यावेळी ठरलं तर मग आणि नशीबवान या मालिकेच्या महासंगम एपिसोडने टीआरपीमध्ये कमाल केली आहे का? चला तर मग पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 10 मालिकांचे या आठवड्याचे सविस्तर टीआरपी रिपोर्ट. तर नंबर 9 वरती आहे काजळ माया ही मालिका 1.6च्या रेटिंगसह. काजळ माया या मालिकेची वेळ बदलली आहे, त्यामुळे या मालिकेच्या टीआरपीमध्ये दिवसेंदिवस घसरण होत आहे. काजळ माया मालिकेच्या टीआरपीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळत नाहीये. या मालिकेची टीआरपी नेहमीच घसरती राहिली आहे. तर नंबर 8 वरती आहे कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका 2.3च्या रेटिंगसह. या मालिकेची देखील वेळ बदलण्यात आली आहे, मात्र या मालिकेच्या टीआरपीमध्ये कोणतीही वाढ पाहायला मिळत नाहीये. कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेतील ट्विस्ट पाहून प्रेक्षक नाराज आहेत. त्यामुळेच कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेची टीआरपी दिवसेंदिवस घसरत आहे. तर नंबर 7 वरती आहे साधी माणसं ही मालिका 2.5च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत साधी माणसं मालिकेच्या टीआरपीमध्ये देखील 0.2ने मोठी घसरण झाली आहे. तर नंबर 6 वरती आहे येड लागलं प्रेमाचं ही मालिका 3.4च्या रेटिंगसह. येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या टीआरपीमध्ये फक्त 0.1ने वाढ पाहायला मिळत आहे. आता पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 5 मालिका. नंबर 5 वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका 3.5च्या रेटिंगसह. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या खूप मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहे, तरी देखील मालिकेची टीआरपीमध्ये वाढ होताना दिसत नाही. मागील आठवड्याच्या तुलनेत लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या टीआरपीमध्ये तब्बल 0.3ने मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत जीवा आणि काव्याच्या नात्याचा खुलासा होत आहे, तरी देखील या मालिकेच्या टीआरपीमध्ये वाढ दिसत नाहीये. तर नंबर 4 वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 3.8च्या रेटिंगसह. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या टीआरपीमध्ये दिवसेंदिवस घसरण होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या टीआरपीमध्ये तब्बल 0.4ने मोठी घसरण झाली आहे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 5 जानेवारीपासून संध्याकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे घरोघरी मातीच्या चुली ही 7:30 वाजता प्रदर्शित होणारी मालिका ऑफ एअर होणार का? घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांचा निरोप घेणार का? घसरती टीआरपी पाहून ही मालिका बंद होऊ शकते. याबाबत अजूनही स्टार प्रवाहाने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. मात्र येणाऱ्या दिवसात घरोघरी मातीच्या चुली ही मालिका घसरता टीआरपी पाहून बंद होऊ शकते. तर नंबर 3 वरती आहे तू रे माझा मितवा ही मालिका 4.4च्या रेटिंगसह. तू रे माझा मितवा या मालिकेने तिचं टॉप 2चं स्थान गमावलं आहे. तू रे माझा मितवा या मालिकेच्या टीआरपीमध्ये तब्बल 0.5ने खूप मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आता तू रे माझा मितवा ही मालिका पुन्हा एकदा टॉप 2 मध्ये येते का, की याहूनही अधिक तू रे माझा मितवा या मालिकेचं स्थान घसरतं हे पाहणं रंजक ठरणार आहे. तर टॉप 2 मध्ये आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका 4.7च्या रेटिंगसह. लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका नुकतीच बंद झाली, त्यामुळे प्रेक्षक खूप नाराज आहेत. लोकप्रिय मालिका लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा हा शेवटचा टीआरपी रिपोर्ट असल्यामुळे लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या टीआरपीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेने मिळवला आहे 4.7चा आत्तापर्यंतचा सर्वात हायेस्ट टीआरपी. मागील आठवड्याच्या तुलनेत लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या टीआरपीमध्ये तब्बल 0.7ने खूप मोठी वाढ झाली आहे. मात्र या मालिकेचा हा शेवटचा टीआरपी आहे.
लक्ष्मीच्या पावलांनी ही लोकप्रिय मालिका बंद केल्यामुळे तसेच ईशा किशकरची एक्झिट यामुळे चाहते नाराज झाले. तर नेहमीप्रमाणेच नंबर 1 वरती आहे ठरलं तर मग आणि नशीबवान या मालिकेचा महासंगम. मात्र ठरलं तर मग मालिकेला नशीबवान या मालिकेमुळे खूप मोठा फटका सहन करावा लागला आहे. कारण मागील आठवड्यात ठरलं तर मग मालिकेची TRP 5.7 होती. मात्र यावेळी ठरलं तर मग मालिका आणि नशीबवान या मालिकेचा महासंगम होता. त्यामुळे ठरलं तर मग आणि नशीबवान या मालिकेच्या महासंगमने मिळवला आहे 5.2 चा TRP. मात्र नशीबवान ही मालिका ठरलं तर मग या मालिकेमुळे नंबर 1 बनली आहे. तर हा होता या वीकचा म्हणजेच वीक 49 6 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेंचा सविस्तर TRP रिपोर्ट. या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. स्टार प्रवाह वाहिनी आता बऱ्याच नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात स्टार प्रवाह वाहिनीची TRP याहूनही अधिक वाढणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे. झी मराठीच्या मालिकेंचा TRP रिपोर्ट यावेळी खूपच रंजक आहे. कारण विण दोघांतली ही तुटेना या मालिकेने या आठवड्यात तिचं नंबर 1चं स्थान गमावलं आहे. तर झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका कोणती बनली आहे हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये झी मराठी TRP रिपोर्ट अशी कमेंट करा. आणि आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.